नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे। मालिकेमध्ये एक खतरनाक असं वळण येणार आहे, म्हणजेच अंशुमन कसा आहे हे आपल्याला माहितीच आहे। आता चिंगी घरात कामाला आलेली आहे। चिंगी म्हणजे यांच्याकडे काम करत असलेल्या शकूमावशींची नात जी सांगलीची आहे। तर चिंगी कामाला आली आणि अंशुमनला माहीतच नाहीये की चिंगी घरात आहे। पण अंशुमनची नजर जेव्हा या चिंगीवरती पडणार आहे तेव्हा मात्र अंशुमन ज्या पद्धतीने हे सगळं करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळं चिंगीवर तो जबरदस्ती करणार आहे। तेव्हा मात्र स्वानंदी ही चिंगीच्या मदतीला धावून जाणार आहे आणि स्वानंदी अंशुमनची काठीने धुलाई करणार आहे, दांडकं हातात घेऊन धुलाई करणार आहे। आणि समरला सुद्धा अंशुमनचा भयानक असा राग येणार आहे आणि अंशुमनच्या बाबतीत स्वानंदी आणि समर जो काय निर्णय घेतील तो काय असेल, तो कशा पद्धतीने असेल, नक्की पुढे समर आणि स्वानंदीने काय ठरवलेलं आहे, अंशुमनची कशी वाट लागणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे स्वानंदीला तिची मैत्रीण जी वृद्धाश्रमामध्ये काम करत असते तिचा कॉल आलेला असतो आणि स्वानंदीला तिच्या मैत्रिणीने सांगितलेलं असतं की आपण आता ह्यावेळेस वसुंधरा दिन एका वेगळ्या पद्धतीत साजरा करणार आहोत, सगळ्यांनी मराठमोळा लुक करून यायचं आहे। मग स्वानंदीने आता समरला सुद्धा या गोष्टीचं इन्व्हिटेशन दिलेलं असतं आणि मग समर स्वानंदीला म्हणतो की हो माझी एक मीटिंग आहे, ती संपली की मी येईल। स्वानंदीने एवढंही सांगितलेलं असतं। स्वानंदी सुद्धा सुंदर अशी नऊवारी नेसून या कार्यक्रमासाठी आलेली असते। सगळेजण तिथं जमलेले असतात आणि स्वानंदी हे सगळं तिथे पाहत असते आणि त्याच वेळेस आता पत्रकार मंडळी तिथे आलेले असतात। आता मोठा प्रश्न उभा राहतो की या पत्रकारांना कोणी सांगितलं की समर राजवाडे येणार नाहीयेत, कारण स्वानंदीचा नवरा आहे आणि स्वानंदी ठरवेल ना काय करायचं आहे ते। तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की हो ते येणार आहे। तेव्हा पत्रकार म्हणतात की हे आश्रम बंदच पाडलं पाहिजे, यांना जर का किंमत नसेल तर हे आश्रम आपल्याला बंदच पाडावं लागणार आहे, अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर ती लोक बोलत असतात। मग मात्र स्वानंदी म्हणत असते की बस झालं आता, कारण आतापर्यंत खूप गोष्टी झालेल्या आहेत। आणि मग स्वानंदीच्या लक्षात येतं, स्वानंदी वाटच बघत असते आणि इकडे स्वानंदी तेवढ्यातच समर तिला येताना दिसतो। समरने सुद्धा छान असा मराठमोळा लुक केलेला असतो, धोतर नेसून आलेला असतो आणि स्वानंदी आणि समर दोघंही जोडीने तिथे वृक्षारोपण करतात आणि हा कार्यक्रम सुरू होतो। त्यानंतर स्वानंदी आणि समर या दोघांचाही डान्स परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळत आहे। खूप सुंदर असा स्वानंदी आणि समरचा डान्स आहे आणि खूप आनंदात स्वानंदी आहे, कारण स्वानंदी आणि समर दोघंही मित्रमैत्रीण बनून म्हणजे एकत्र आहेत। त्यांच्या दोघांमधला एक नातं आहे, त्या नात्याला नाव मिळालेलं आहे ते म्हणजे मैत्रीचं। तर आता कार्यक्रम पूर्ण होतो, स्वानंदी आणि समर दोघंही निघालेले असतात। स्वानंदी समरला म्हणत असते की खरंच राजवाडे तुम्ही आलात, खूप बरं वाटलं, म्हणजे तिथं असलेल्या वृद्धाश्रमामधल्या सगळ्यांनाही छान वाटलं आणि तुमच्या येण्यामुळे या कार्यक्रमाला छान अशी शोभा सुद्धा आली, सगळेच खूप आनंदात होते। समर म्हणतो की एवढं सगळं काम तुम्ही करता, एवढ्या सगळ्या गोष्टीतून स्वतःला मॅनेज करून या सगळ्या गोष्टी करता, तुमचं ऑफिस घर सगळं तुम्ही सांभाळता, मग मी तिथं यायला काय हरकत आहे। आता इकडे अंशुमनची वेगळीच नाटकं सुरू असतात। जसं आदल्या दिवशी अंशुमनने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि अंशुमन पुन्हा येतो, आरडाओरडा करू लागतो की मला कॉफी का दिलेली नाही, मी सांगितलं होतं ना मला कॉफी हवी आहे, असं म्हणत तो दुसरी जी नोकर असते तिच्यावरती ओरडत असतो। चिंगी आजींच्या रूममध्ये गेलेली असते आजींना कॉफी देण्यासाठी आणि मग त्या मुलीवरती आरडाओरडा करत असतो। तो म्हणत असतो मी कालच सांगितलं होतं माझ्या रूममधलं पाणी संपेपर्यंत वाट बघायची नाही, मी जेव्हा कॉफी नाश्ता मागेल तेव्हा हातातली सगळी कामं सोडायची आणि पहिलं माझं काम करायचं आहे। तेव्हा ती मोलकरीण जी आहे म्हणजे ती म्हणत असते स्टाफमधली बाई की हो मी पाठवतच होते तुमच्यासाठी कॉफी, पण तेवढ्यात आजींनी बोलवलं म्हणून चिंगी तिकडे गेलेली आहे, म्हणजे सानिका तिकडे गेलेली आहे हे सांगितलं जातं। तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, म्हणजे सानिका आहे म्हटलं की त्याला जरा बरं वाटायला लागतं, तो खुश झालेला असतो। तेवढ्यात सानिका येते आणि पाण्याचा ग्लास हा अंशुमनला देते आणि सांगते की साहेब काळजी करू नका, 2च मिनिटात मी तुमची कॉफी तुमच्या रूममध्ये आणून देतोय। आता मात्र अंशुमनच्या मनात वेगळेच विचार चालू झालेले असतात। एकतर संधी चांगली आहे, घरात कुणीच नाही आहे आणि तो म्हणतो की चालेल माझ्या रूममध्ये घेऊन ये, त्याचबरोबर त्यासोबत खायला सुद्धा काहीतरी घेऊन ये। तेव्हा चिंगी म्हणते की हो साहेब
आणते मी, असं म्हणत चिंगी होकार देते आणि चिंगी कामाला लागते. जशी साहेबांना कॉफी हवी आहे तशा पद्धतीने कॉफी बनवायला तिनं सुरुवात केलेली असते. अंशुमन मात्र जाताना तिच्याकडे पाहत असतो. अंशुमनच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू झालेले असतात. अंशुमन कसा आहे मुलींच्या बाबतीत हे आपल्याला माहितीच आहे. आधी त्याने श्वेताच्या बाबतीत एवढी माती खाल्लेली आहे, तरीही त्याला अजिबात आताही भीती वाटत नाहीये की आपण जर अडकलो गेलो, आत्ता जर आपल्याला कोणी पकडलं तर किती अवघड होईल, ही गोष्टही त्याच्या लक्षात येत नाहीये. त्याच्या लक्षात फक्त एकच गोष्ट येते आणि ती म्हणजेच की काहीही झालं तरीही आत्ता सध्या आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, चिंगी आपल्या मिठीत असणं, एवढंच त्याच्या डोक्यात असतं आणि त्याच पद्धतीने तो सगळं वागत असतो. इकडे स्वानंदी आणि समर एका ठिकाणी थांबतात आणि तिथं थंडगार लस्सी घेतात. स्वानंदी म्हणते की चला राजवाडे, आता घरी गेलं पाहिजे ना, घरी आजी वाट बघत असतील ना. खरं तर आजींना यायचं होतं पण त्यांची तब्येत ठीक नव्हती, ऊन पण खूप आहे ना, म्हणून त्यांना मी आणलं नाही. आजींना सुद्धा खूप छान वाटतं अशा ठिकाणी. इकडे मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता या दोघींची वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात. त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार सुरू असतात आणि त्या दोघीही म्हणत असतात की काहीही झालं तरीही ही स्वानंदी घराच्या बाहेर गेली पाहिजे. कारण या स्वानंदीच्या आईने एवढा उच्चाद मानला, जेव्हा आपल्या अर्पिताने येऊन त्यांच्या पायावर नाक घासलं तेव्हा ती गेलेली आहे. स्वानंदीची आई, आता स्वानंदीचा नंबर, आता स्वानंदीला या घराच्या बाहेर काढायचं, कारण ती दादाच्या जास्त जवळ चाललेली आहे. त्यामुळं दादा आपल्याला आजकाल विचारत नाही, त्याच्या डोक्यात फक्त स्वानंदीच असते. कारण आजही बघितलंस का, स्वानंदीने जेव्हा तिच्या आईला ओरडली तेव्हा दादाने स्वानंदीची बाजू घेतली. म्हणजे दादा म्हणाला की नाही, स्वानंदी मॅडम कोणाच्याही पाया पडणार नाही, तसं दादाने स्पष्ट सांगितलं. इकडे मल्लिका म्हणत असते की हो, पण आपे काळजी करू नकोस, काहीही झालं तरीही इतक्या वर्ष जी सत्ता सांभाळलेली आहे ती अशी मी सहज जाऊ देणार नाही. आता इकडे कॉफी तयार झालेली असते आणि चिंगी कॉफी घेऊन चाललेली असते. चिंगीला कुठं माहिती आहे की तिचा अंशुमन साहेब आहे तो कसा आहे, ते माणूस म्हणून त्याची काय लायकी आहे, या गोष्टी काहीच माहिती नसतात. आणि आता चिंगी कॉफी घेऊन जाते, तेवढ्यात स्वानंदी येते. समर रूममध्ये गेलेला असतो. स्वानंदी तिथं असलेल्या ज्या दुसरी मोलकरीण आहे तिला विचारते चिंगी कुठे आहे. तेव्हा ती सांगते की अंशुमन सरांना कॉफी द्यायला गेली आहे, 5 मिनटं झाले. स्वानंदी म्हणते काय, अंशुमनच्या रूममध्ये गेली आहे, तू का पाठवलंस तिथं तिला. तेव्हा ती सांगू लागते की अंशुमन सरांनीच तिला कॉफी घेऊन यायला सांगितलं होतं. स्वानंदीला मात्र खूप धक्का बसतो. स्वानंदी म्हणते की नाही, काही झालं तरी मला लवकरात लवकर गेलं पाहिजे, अंशुमन कसा आहे मला माहिती आहे, मला एवढी खात्री आहे की अंशुमन अजूनही या गोष्टीमध्ये तशाच पद्धतीने विचार करत असणार आहे, मला जाऊन आत्ताच्या आत्ता चिंगीला वाचवलं पाहिजे, एवढं स्वानंदीच्या डोक्यात असतं. आणि स्वानंदी धावतच अंशुमनच्या रूममध्ये जाते. पाहते तर काय, नेमका दरवाजाला कडी नसते. स्वानंदी जोरात ओरडते कारण चिंगी अंशुमनच्या बेडवरती पडलेली असते आणि ती जोरात ओरडत असते, मला वाचवा, मला वाचवा. हे चिंगीचं ओरडणं स्वानंदीच्या कानावर येतं. स्वानंदीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. स्वानंदी म्हणते हे सगळं काय होऊन बसलंय, आणि अंशुमनला ती म्हणत असते सोड सोड. अंशुमन मात्र ऐकायलाच तयार नसतो, तो एका वेगळ्याच दुनियेत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र समर त्या आवाजाने तिथं धावत येतो. पाहतो तर काय, अंशुमनने जे केलेलं कांड आहे ते समोर आलेलं असतं. स्वानंदी ते दांडकं जे आहे ते अंशुमनच्या डोक्यात घालते, त्याची कॉलर पकडते आणि खानदेशी त्याच्या कानाखाली देते. काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने झालेल्या असतात. चिंगी मात्र स्वानंदीला मिठी मारून रडत असते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं कारण आज स्वानंदीमुळं चिंगी वाचलेली असते. समर जेव्हा हे सगळं पाहतो त्याला धक्का बसलेला असतो. त्यानेही अंशुमनची चांगलीच धुलाई केलेली असते. स्वानंदी चिंगीला जवळ घेते आणि म्हणते काळजी करू नको, इथून पुढे तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही, ही काळजी आम्ही दोघं घेऊ. असं म्हणत स्वानंदी आणि समर या दोघांनीही चिंगीला आधार दिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.